टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुसळधार पावसामुळे लातूर शहरातल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे जनजीवन विस्कळीत झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। आनंद नगर असेल किंवा पटेल चौक असेल, तेली गल्ली असेल किंवा अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी जे आहे ते घरांमध्ये घुसलेलं पाहायला मिळतं आहे। संसार उपयोगी वस्तू ज्या आहेत त्या नागरिकांच्या पूर्णपणे भिजलेल्या आहेत, त्यामुळे नागरिक अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर लातूर शहरातल्या भागांची स्थिती लक्षात घेतली तर उस्मानपुरा, त्याचबरोबर सम्राट चौक, मोहननगर, म्हाडा कॉलनी, कोल्हेनगर, माताजी नगर, गौसपुरा, तुलसीधाम, कन्हेरी चौक, विवेकानंदपुरम, पटेल चौक, आनंद नगर, यशवंत भैयासाहेब नगर अशी मोठी लिस्ट जी आहे ती लातूर शहरातल्या घरांमध्ये म्हणजे ज्या ज्या वस्त्यांमध्ये पाणी घुसले त्याचे आहे। आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं पावसाच्या 12 तासानंतर देखील घराघरांमध्ये पाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। इथले काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा काय स्थिती झाली आहे तुमची आणि सगळं संसारोपयोगी वस्तू वगैरे भिजलेले आहेत का? प्रशासनाचे लोक वगैरे तुमच्याकडे आलते का मदतीला पंचनाम्यासाठी वगैरे? सर, मी आता कमीत कमी आता होऊन बी प्रश्नाला सांगतो की कोणी येत नाही इकडं, कोणी बघत नाही, कोणचा राजकीय पक्ष येत नाही, कोणताच नेता येत नाही ना, कोणता नगरसेवक येत नाही। मी कल्पना बी देऊन किंवा नगर परिषदचा बी माणूस येत नाही न पचा, तरी बी तुमच्या घरामध्ये काय काय वस्तू खराब झालेल्या आहेत सगळं वगैरे? सगळं ही मी आणि ही मावशी आणि इकडली एक मावशी तिघजण बेरात्री कवा बी बे टायमाला पाणी जर घुसलं घरात तर आम्ही तिघजण जातात, ती पाणी काढतात। नांदेड नाक्यात ते सम्राट चौक। काल घरामध्ये पाणी घुसलं होतं, मग कुठे राहिलात? तिथंच असं पाणी काढून राहिला, पाण्यावरच राहिला, पाण्यावर बसून राहिला। आता काय करायचं? काय 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 वस्तू भिजलेल्या आहेत आजी? काय 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 झालंय? काय भांडे सगळं खायचं प्यायचं सगळं वाहून चाललं होतं, पुन्हा तसंच पलगावर बसलं। आता सकाळ पाणी काढून आता चूल पेटून आता करून खाऊ लागलं। लाईट आहे का? लाईट हा लाईट किरायची आहे, रात्री लाईट बी लई वाढूळ गेली ती। ही स्थिती आहे आनंद नगर आणि भैयासाहेब नगर या भागातली। घरांमध्ये पाणी घुसल्यामुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाण्याचा निचरा करण्याचं व्यवस्थापन जे आहे ते महानगरपालिकेनं अगोदरच करायला पाहिजे होतं, मात्र मोठा पाऊस झाला आणि तारांबळ उडाली नागरिकांची आणि आता नागरिक अडचणीत असले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंचनाम्याची जी कारवाई आहे ते तातडीने करावी अशी मागणी देखील नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।